रामकृष्ण हरी. मोठ्याने बोल. हा. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. श्री ज्ञानेश्वर महाराज स्वयंसेवा कार्यकारी मंडळ सोकाम सेवा मंडळाची स्थापना 17 नोव्हेंबर 1996 साली नगर निवासी क्षीरसागर महाराज यांच्या प्रेरणेने आमचे संस्थापक गुरुवर्य डॉक्टर सारंग जोशी व सौ विदुरा सारंग जोशी यांनी आळंदीमध्ये केली. आज या संस्थेमध्ये 1400 सभासद असून सोकाम सेवेचे बोधचिन्ह 16 अंकार मिळवले आहे आणि बोधवाक्य कासव असं आहे. आळंदीमध्ये 365 दिवस सेवा चालते. मंदिर स्वच्छता तसेच देवस्थानाला देणगी गोळा करून देणे आणि आळंदीची देणगी गोळा केल्यानंतर ज्यावेळेस पालखी पंढरपूरला जाते त्यावेळेस पंढरपूरला आमची एक 25 जणांची टीम असते. देणगी कक्ष वेगळा आहे. त्यानंतर ज्यावेळेस पंढरपूरला पण आमची विठ्ठल मंदिरामध्ये सेवा असते. 15 दिवस सेवा असते. त्या ठिकाणी आमचे 300 स्वयंसेवक जाऊन विनामोबदला सेवा करतात. आणि ज्यावेळेस माऊलींच्या मंदिरामध्ये आमची सेवा असते पंढरपूरला. त्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये सासवड या ठिकाणी आमच्या मंडळातर्फे वारकऱ्यांसाठी भेळ असते. ती भेळ आम्ही आळे पाठवून आणतो. अशी जवळ आम्ही 2500 प्लेट त्या ठिकाणी भेळ वाटतो. ती भेळ वाढल्यानंतर या ठिकाणी थोरल्या पादुका या ठिकाणी वारकऱ्यांसाठी 2500 कप चहा आम्ही देत असतो. आळंदी व्यतिरिक्त आम्ही देहू या ठिकाणी 365 दिवस सेवा करतो. मंदिर स्वच्छता आणि देणगी विभाग. या व्यतिरिक्त पंढरपूरला आमच्या 4 वाऱ्या असतात. मेन मोठ्या वाऱ्या महिनावारी असतात 12 आणि आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघवारी मकर संक्रांत इत्यादी सेवा असते. या व्यतिरिक्त नगर येथे क्षीरसागर महाराजांचं देवस्थान आहे त्या ठिकाणी सेवा आमची असते. आणि या व्यतिरिक्त संपूर्ण अष्टविनायकला आम्ही अंगारकीच्या वेळेस आमचं संपूर्ण 8 ठिकाणी आमचा ग्रुप जातो सेवेला. या व्यतिरिक्त राजूर गणपती आणि मोर्यागाव मंदिर चिंचवड या ठिकाणी आमची सेवा चालू असते. नवरात्रामध्ये मोठादेवी मांढरदेवी आणि तुळजापूर या ठिकाणी आम्ही 10 ते 12 दिवस सेवा आमची करत असतो. आमच्याकडे महिलांची संख्या 700-800 असून पुरुषांची संख्या सुद्धा 700-800 असून आमची जी सेवा आहे ती पूर्णपणे विनामोबदला आहे. कुठल्याही देवस्थानाला आम्ही काही घेत नाही. पण आमचे जे सोकाम संस्थेचे इतर चिंतक असतात ते आम्हाला काही मदत करतात. त्या आमच्यावर आमची सेवा चालू असते. आणि महिलांचा सहभाग आणि पुरुषांचा सहभाग या सेवेमध्ये फार मोठा आहे. आणि सर्वांचं सहकार्य वेळोवेळी आम्हाला लाभत असतं. आमच्या संस्थेचा मेन उद्देश असतो मंदिर तेथे स्वच्छता. कारण की प्रत्येक मंदिरामध्ये बाहेर कसं कासव असतं. पूर्वी हिंदूंची मंदिरे आज स्वच्छ असायची. पण आमची संस्था चालू झाल्यामुळे प्रत्येक त्या ठिकाणी आम्ही स्वतःहून जाऊन सेवा करतो. असं आमच्या मंडळाचं हे चालू विषय. किती वर्ष झाले तुम्ही? 32 वर्ष या सेवेमध्ये आहे आम्ही. 32 वर्ष. 32 वर्ष तुम्ही तुमचा स्वतःचा परपंच सांभाळून करता. मी एका मोज इंजिनिअरिंग सिस्टीम लिमिटेड भोसरी या कंपनीमध्ये अकाउंट मॅनेजर पदावरती काम करतो 30 वर्षापासून. ते सांभाळून मी असिकांचं मॅनेजमेंट करत असतो. सकाळी मंदिरात येतो आणि संध्याकाळी मंदिरात येतो. संध्याकाळी तर माझी मिसेस पण माझ्याबरोबर असते. माझा मुलगा आणि मुलगी पण या ठिकाणी सेवेला येते. आणि स्वतःचा प्रपंच करून सगळे सभासद जे असतात, काही शेतकरी आहेत, काही कामाला आहेत, काही उद्योजक आहेत, सगळ्या प्रकारचे त्यांचा स्वतःचा व्यवसाय प्रपंच सांभाळून या ठिकाणी येत असतात. त्या मागचं कारण म्हणजे तुम्ही आता किती वर्ष झाले सेवा करता? तुम्ही आम्ही स्वतः जवळजवळ 30-32 वर्ष झाले मी पण सेवा करतोय. 30-32 वर्ष झाले. म्हणजे काय म्हणजे कारण म्हणजे कसं असतं माहितीये का, माणसाला प्रत्येक जीवनामध्ये काही ना काहीतरी हवं असतं. आणि आपण या ठिकाणी आल्यानंतर वेगळ्या आमचे जे सेवक असतात या ठिकाणी आल्यानंतर व्यसनमुक्त होतात. आपण प्रत्येक ठिकाणी असल्यानंतर मी फार मोठा आहे मग मी मंदिरात कसा जाऊ, झाडू कसा घेऊ असा आमचा उद्देश नसतो. या ठिकाणी आम्ही नम्रतेने प्रत्येक सेवा करत असतो. आणि एक माणसाचं समाधान असतं. आल्यानंतर मंदिरात आल्यानंतर भाविकांनी जर मंदिर स्वच्छ असलं दर्शन चांगल्या उद्देशाने होत असतं. आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रत्येकाला भरपूर काही भेटलेलं आहे या सेवेच्या माध्यमातून. काय सांगू शकता तुम्ही या सेवेबद्दल? आम्ही सेवा म्हणजे आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्दिष्ट जवळ ठेवून आपण मंदिर ते स्वच्छता असं उपक्रम राबवलाय. म्हणजे जेणेकरून वारकरी आले तर ते समाधानी असं स्वच्छ असं वाटावं त्यांना, या दृष्टीने ही सेवा चालू केलेली आहे. किती टोटल महिला 750च्या वरती आहे. म्हणजे आता 1000च्या पुढे गेले असते. म्हणजे वाढणं चालूच आहे. प्रत्येक मंदिरामध्ये तुमच्या गोष्टी म्हणजे तुम्ही हे करता? हो, सेवा करतो. आळंदी नाही प्रत्येक ठिकाणी करतो आम्ही. अष्टविनायक म्हणा, परत नवरात्रामध्ये मोठा देवी, तुळजापूरची देवी, परत काळूबाई, अशा अनेक ठिकाणी. एवढा जो खर्च जो तुम्हाला जायला यायला आम्ही सभासदांनी भिशी काढतो प्रत्येक ठिकाणी जायची. त्या भिशी मधनच आम्ही आमचा खर्च करत असतो. याच्याकडे ट्रस्टी तुम्हाला कोणत्या नजरेने बघता? छान नजरेने बघतात. त्यांना म्हणजे अभिमान वाटतो की काही मोबदला न घेता सेवा करतात. त्यांना खूप आनंद वाटतो. कोणी दखल घेतली का कोणत्या शासनाने म्हणा, एखाद्या कंपनीने म्हणा, तुम्ही ही सेवा करतात ते तुमच्यापर्यंत पोहोचले म्हणजे असे? अजून तरी काही कोणी घेतलेली नाहीये. दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे की आमचा एवढा उपक्रम चाललाय ना, यांनी शासनाने काहीतरी त्याची दखल घ्यावी असं वाटते. सर्व देवस्थानचं सहकार्य असतं. हा, पण सर्व देवस्थानचं सहकार्य आम्हाला चांगलं लागतंय. त्यांचे आम्हाला लेटर येतं सेवेसाठी, आवर्जून बोलवतात प्रत्येक.
कशी करायची नाही